नमस्कार मित्रांनो. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या विकासाच्या नकाशावर आता एक नवं, दमदार आणि गेम चेंजर नाव झळकणार आहे. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर साहाबदरी महामार्ग म्हणजेच खानदेश एक्सप्रेस. हा फक्त रस्ता नाही, तर उत्तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला वेग देणारा विकासाचा सुपर कॉरिडॉर ठरणार आहे. विधान परिषदेत या प्रकल्पाबाबत मोठी माहिती समोर आली. आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारला प्रश्न विचारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत त्यांनी थेट सवाल केला. घोषणा झाली, पण कामाला सुरुवात कधी? हा महामार्ग फक्त कागदावरच राहणार का? आणि यानंतर सरकारकडून आलेलं उत्तर जळगावसाठी मोठा दिलासा घेऊन आलं. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट सांगितलं, या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे. तांत्रिक मान्यता मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा मार्ग थेट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. या महामार्गाची अजून एक खासियत, हा रस्ता सोलापूर धुळे महामार्गाच्या धर्तीवर तयार होणार आहे. म्हणजे गावात वळण नाही, ट्रॅफिक ब्रेक नाही, गाव तिथे पूल कॉन्सेप्ट, स्पीड कायम कॉन्स्टंट. तुम्ही फक्त तुमच्या लेनमध्ये आणि प्रवास नॉनस्टॉप असणार. म्हणजेच जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर फक्त किलोमीटरने नाही, तर वेळ, अर्थव्यवस्था आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने कमी होणार आहे. आज स्थिती काय? प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात आहे. सरकारकडून लवकरच ग्रीन सिग्नल मिळणार आहे. आणि जळगावकरांच्या नजरा आता एकाच गोष्टीकडे आहेत की भूमिपूजन कधी होणार. कारण हा रस्ता सुरू झाला की उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विकासाचं एक नवं पर्व सुरू होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खानदेश एक्सप्रेस हा खरंच जळगावसाठी गेम चेंजर ठरणार का? यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.